वळूयात पुढील बातमीकडे। केवळ कुटुंबातला म्हणून प्रकरणाशी नाव जोडलं जातंय। शालार्थ आयडी प्रकरणात काहीही तथ्य नाही। अशोक खरातचा सावत्र भाऊ दिलीप खरात यांनी आरोप फेटाळले। कौटुंबिक कार्यक्रम सोडून आमचा संपर्क नव्हता। माझ्या आयडी प्रकरणात खरातचा कुठलाही संबंध नाही। दिलीप खरात यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। तर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण काय आहे त्यावर नजर टाकूया। शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकाला सुरुवातीलाच मानधन देतात। शिक्षक जेव्हा नियमित होतो तेव्हा त्याला एक विशिष्ट नोंदणी क्रमांक दिला जातो। या नोंदणी क्रमांकाला शालार्थ आयडी असं म्हटलं जातं। शालार्थ आयडी निघाल्यावर शिक्षकाचा पगार सुरू होतो। अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांचेही शालार्थ आयडी तयार केले गेले। बोगस शिक्षकांच्या नावानं त्यांचे पगार लाटण्यात आले। 2020 नंतर 2024 पर्यंत भरती झालेल्या शिक्षकांची नियुक्ती 2012 पूर्वी झाल्याचं दाखवण्यात आलंय। 2012 पासून 2019 पर्यंत या शिक्षकांचे वेतन थकवल्याचं दाखवलं गेलं। हे वेतन शासनाकडून वसूल करून घेण्यात आलं। यातील मोठी रक्कम संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांनीच लाटल्याचा आरोप।